महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर या सगळ्या महानगरपालिका तिथे प्रचार जोरात सुरू आहे. उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. पण या सगळ्या धामधुमीमध्ये निवडणुकीचा मुद्दा काय आहे? मराठी विरुद्ध परप्रांतीय. भारतीय जनता पक्षवाले म्हणतात की आम्ही हिंदू महापौर बसवणार. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गट म्हणतात की आम्ही मराठी महापौर बसवणार. पण हा राजकारणाचा मुद्दा एक मिनिटासाठी बाजूला ठेवा. महाराष्ट्रामधली निवडणूक परप्रांतीयांना खुश करण्यासाठी लढवली जाते. हे का? कारण महाराष्ट्रामध्ये तेवढे परप्रांतीय आलेत. या चुका कोणाच्या आहेत? या जुन्या लोकांच्या आहेत. काँग्रेसी सत्ताधाऱ्यांच्या आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा. त्या उत्तर प्रदेशमधल्या नेत्यांची ही चुकी आहे. कारण उत्तर प्रदेश आणि बिहारचा विकास झाला नाही म्हणून तिकडची लोक महाराष्ट्रामध्ये आली पोट भरण्यासाठी. त्याचा ताण आज महाराष्ट्र सोसतोय. एकट्या ठाणे जिल्ह्यामध्ये 9 महानगरपालिका आहेत. 9 महानगरपालिका. अख्ख्या मुंबईमध्ये 1 महानगरपालिका, पुण्यामध्ये 2 महानगरपालिका आहेत. पण एकट्या ठाणे जिल्ह्यामध्ये 9 महानगरपालिका. परप्रांतातनं रोज 56 ट्रेन्स भरभरून महाराष्ट्रामध्ये येतात. जाताना रिकाम्या जातात. कोण लोक येत आहेत, कुठे राहत आहेत, आपल्याला काही माहीत नाही. इंटरस्टेट मायग्रेशन ॲक्टनुसार आपण जे आपल्याला दाखले देतात ना की भारतीय संविधानामध्ये कोणताही माणूस कुठच्याही राज्यात जाऊन राहू शकतो वगैरे वगैरे, त्या मायग्रेशन ॲक्टमधली दुसरी लाईन हे लोक कधी सांगत नाहीत. ती लाईन अशी आहे की जर तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये जात असाल तर तिकडच्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला तिकडे माहिती द्यावी लागेल की तुम्ही कशासाठी आलेले आहात, किती दिवस राहणार आहात, किंवा जर काम करण्यासाठी आलेला आहात तर कुठे काम करणार आहात. तुमची सगळी आयडेंटिटी तिकडे द्यावी लागते. हा नियम आहे, कायदा आहे. हा कायदा ह्याचं कुठे पालन होतं? नाही होत. आपल्याकडे कोणीही येतं आहे, कुठेही राहतं आहे आणि तिकडून झोपडपट्ट्या वाढत आहेत, गुन्हेगारी वाढते. पण आम्हाला सरकारला आमच्या काही पडलेलं नाही त्याची. ह्याची चौकशीही केली जात नाही. आत्ता मागे कल्याणमध्ये, एकट्या कल्याणमध्ये 1100 ते 1200 बांगलादेशी भेटले. कसे आले हे लोक? 1200 बांगलादेशी. या उत्तर प्रदेशमध्ये आहेत ना, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशवरनं जे लोक येत आहेत ना, त्यांचे मोहल्ल्याने अड्डे तिकडे उभे राहत आहेत आणि ते रोज ट्रेन भरभरून महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि इथे मोहल्ले तयार करत आहेत. महाराष्ट्रामधला एक आमदार अबू आझमी जो 2-2 मतदारसंघातनं निवडून येतोय, 2-2 मतदारसंघातनं मराठी माणूस तरी निवडून येईल का? तो अबू आझमी येतोय का? कारण हे सगळे बाहेरून आलेले त्याला मतदान करतात. तिकडे मतदारसंघ बनवतात. आज मुंबईमध्ये तीच परिस्थिती करायला घेतली. मीरा भाईंदर असेल, मुंबई असेल, ठाणे जिल्हा असेल, किती परप्रांतीय उमेदवार उभे राहिलेत निवडणुकीला. भारतीय जनता पक्ष त्यांना अभय देते निवडणुकीला उभं राहण्यासाठी म्हणून. कारण त्यांची वोट बँक तयार केली त्या लोकांनी आणि आपले लोक गाफील राहिले. 1293 साली अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रामध्ये आला होता. आपला राजा रामदेवराव यादव तो गाफील राहिला आणि शेवटी हा महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला. आपल्या राजाची मुलगी ते अल्लाउद्दीन खिलजीने कैद करून घेऊन गेला तो तिला. अख्खा महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला. जवळजवळ 300-350 वर्ष पारतंत्र्यामध्ये होता हा महाराष्ट्र. आमच्या पोरीबाळींवरती बलात्कार होत होते, अत्याचार होत होते, शेतकऱ्यांचे हाल होत होते. कोणी सुखी नव्हता. म्हणजे पारतंत्र्याचा काळा कुट्टा अंधार आपण त्याला बोलू शकतो. आणि मग शिवछत्रपतींचा जन्म व्हावा लागला हे सगळं थांबवण्यासाठी. 1630 साली शिवछत्रपतींचा जन्म झाला आणि या सगळ्या गोष्टी थांबल्या. तेव्हा एकदा बेसावध राहिलेला आपला राजा आणि त्याची फळं 350 वर्ष या महाराष्ट्राने भोगली. आज पक्का महाराष्ट्र बेसावध आहे, सरकार बेसावध आहे. राज्यात कोण येतं आहे, कोण जातं आहे, आपल्याला काही माहिती नाही. आणि मग आमच्याकडे बॉम्बस्फोट झाले की आम्ही म्हणतो अरे बॉम्बस्फोट झाले. ते का झाले? हे कुठून आले? कसे झाले हल्ले? ह्याच्या मुळाशी हात घालणार आहोत की नाही घालणार आहोत आपण? सरकारने या गोष्टी केल्या पाहिजे. खरं तर एक कायदा बनवला पाहिजे की परप्रांतातनं तुम्ही जेव्हा दुसऱ्या राज्यामध्ये जाता ना, तिथे 15 वर्षापर्यंत मतदानाचा हक्कच नाही दिला नाही पाहिजे. आणि राहिल्यानंतर तुम्हाला त्या राज्याची भाषा शिकावी लागेल, त्या राज्याची संस्कृती तुम्हाला शिकावी लागेल. हे कंपल्सरी केलं पाहिजे प्रत्येक राज्यामध्ये. हे जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत ही आक्रमणं अशीच होत राहणार. आणि या निवडणुकीमध्ये जर मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं ना, मुंबई मराठी माणसाच्या हातातून गेली म्हणून समजायची. हे तेव्हाही म्हणजे पूर्वीपासून यांच्या डोक्यामध्ये आहे, गुजरात्यांच्या, की त्यांना मुंबई पाहिजे होती. ते आपल्या मराठ्यांनी जो लढा दिला, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, याच्यासाठी जो काही लढा महाराष्ट्रावर उभा राहिला, दिल्लीला झुकावं लागलं, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तो राग अजूनही त्यांच्या मनात आहे. अजूनही त्यांच्या मनामध्ये तो राग आहे आणि त्याचीच हे सगळे मुद्दाम परप्रांतातनं लोकांना इकडे आणलं जातं आहे. हे आता 10 वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये नोकर भरती, रेल्वेमध्ये भरती होती.
पण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला माहितीच नाही की इकडे भरती आहे. त्याच्या जाहिराती कुठे? उत्तर प्रदेश आणि बिहारमधनं. तिकडनं मुलं आली एक्झाम द्यायला आणि त्याच्यानंतर मग जो संघर्ष सुरू झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सगळा बाकीचा सगळा तो तिथून सुरू झाला. तो मुंबईला स्वतंत्र करायचं महाराष्ट्रापासून हा डाव आखला जातोय. खूप वर्षांपासून यांच्या आखला जातोय. मुंबई जर महाराष्ट्राला अबाधित ठेवायची असेल, महाराष्ट्रामध्येच ठेवायची असेल ना, तर तिथे सत्ता आपल्या प्रादेशिक पक्षांचीच पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे, शिवसेना आणि मनसे. एकनाथ शिंदे तर माणूस चांगला आहे, पण करेल काय बिचारा? भाजपच्या दावणीला बांधले गेलेत. ईडीच्या धमकीने, ईडीच्या दडपशाहीने त्यांना बिचारांना तिकडे बोलवलं, आमदार फोडायला मजबूर केलं. नाईलाज असतो या सगळ्या आमदारांना तिकडे जावं लागलं. हे जरी बोलत असले आम्ही हिंदुत्वासाठी गेलो, आम्ही याच्यासाठी गेलो, त्यासाठी गेलो, पण खरं कारण काय हे अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. ईडीच्या भीतीने इकडे गेले ते लोक. बरं, भारतीय जनता पक्षाचे नेते काय एवढे स्वच्छ आहेत का? प्रतिमा, कोणी भ्रष्टाचार केला नाही आहे का? स्वतःचं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं बाकून, ईडीच्या नोटिसा पाठवायच्या, धमक्या द्यायच्या आणि पक्षामध्ये घ्यायचा. अजित पवारांवरती, नरेंद्र मोदींनी अजित पवारांवरती आरोप केला काय की यांच्यावरती सिंचन घोटाळ्याचा आरोप आहे, 70,000 कोटींचा, कोर्टात प्रकरण चालू आहे. नरेंद्र मोदी हे वाक्य बोलले भाषणामध्ये आणि एका आठवड्यामध्ये अजित पवार ह्यांच्याबरोबर सत्तेमध्ये आले. पंतप्रधानांनी आरोप केला आणि एका आठवड्यामध्ये अजित पवार यांच्याबरोबर सत्तेमध्ये येतात. काय बोलायचं भारतीय जनता पक्षाला? पण धर्माच्या नावाखाली मतदान मागतात. राम मंदिर उभं केलं, आम्हाला आनंद आहे, पण आता शंका येते की चला हे नक्की कशासाठी चाललं यांचं? गोहत्या बंदी झाली पाहिजे, गोहत्या बंदी झाली पाहिजे म्हणून हे लोक किती वर्षांपासून प्रचार करतात. आणि भारत आज बीफ एक्सपोर्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला आहे जगामध्ये, जो पहिले 9व्या क्रमांकावर होता. ह्यांची सत्ता जेव्हा आली नरेंद्र मोदींची भारतामध्ये, तेव्हापासून आजपर्यंत तो दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. हे कसलं तुमचं हिंदुत्व रे? कसलं हिंदुत्व? ते सुधांशू त्रिवेदी त्या दिवशी बोलले एका न्यूज चॅनलने मुलाखत देताना की तुमचीच काही लोक गोमांस खातात. एका खासदाराने तर भर संसदेमध्ये बोलला की मी गोमांस खातो, माझं काय तुम्हाला उखडायचं उखडून घ्या. सुधांशू त्रिवेदी म्हणतात की जर्सी गाय ही गोमाता नाही, ती कापली जाऊ शकते. दुसऱ्या ज्या देशी गाय तेच फक्त गोमाता, तिला आम्ही कापू देणार ना. अरे काय चाललंय हे? काय बोलताना तारतम्य तरी बाळगा थोडंफार. तुम्ही काय बोलताय? मग लोकांना मूर्ख बनवायचं म्हणजे किती मूर्ख बनवायचं? काय लिमिट? आता निवडणूक लागण्याच्या आधी कितीतरी उमेदवारांना धमक्या देऊन, पैसे देऊन माघार घ्यायला लावली या लोकांनी. बिनविरोध निवडून आलेत. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 60 ते 70 यांच्या नगरसेवक बिनविरोध निवडून आले. कसे काय आले? बरं, हे आले नाही बिनविरोध निवडून, कोणी त्यांच्या विरोधामध्ये प्रतिस्पर्धी नाही असं आपण पकडूया. मग नोटाचं बटन जे मशीनमध्ये आहे त्याचं काय? लोकांना समजा तो उमेदवारच आवडत नाही आहे, मग नोटाचं बटन दाबायचा तरी अधिकार लोकांना द्या. हे तुम्ही कसं ठरवू शकतात की हा नगरसेवक आहे? जरी त्याच्या विरोधात प्रतिस्पर्धी नसला तरीसुद्धा ते लोकांना ठरवू द्या की ह्याला पदावरती बसवायचा की नाही बसवायचा. मतदानाचा हक्क तुम्ही लोकांचा का काढून घेताय? मशीनमध्ये नोटा नावाचं बटन असूनसुद्धा तुम्ही मतदान न घेता डायरेक्ट तो बिनविरोध आहे म्हणून त्याला नगरसेवक तुम्ही घोषित करून टाकलं. कोणी दिलं तुम्हाला अधिकार? नोटा दाबायचा अधिकार लोकांना आहे. आणि आज माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला माझं आवाहन आहे की हे 20-25 वर्ष ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती या महाराष्ट्राची, महानगरपालिकांवरती बोलतोय मी, तुम्हाला झालेला त्रास, रस्त्यांचे खड्डे किंवा अनेक बाकीच्या सगळ्या समस्या, हा त्रास विसरायचा नाही. येत्या 15 तारखेला तुम्हाला झालेला त्रास विसरू नका. गाफील राहू नका. गाफील राहिल्याने काय होतं मी आत्ताच उदाहरण दिलं. गाफील राहू नका. 15 तारखेला जागरूक राहा. आत्तापर्यंत झालेला त्रास लक्षात ठेवा. जो काम करू शकतो त्याला मतदान करा. आणि खास करून जर मुंबई महानगरपालिकेचा विषय असेल तर सगळ्यांना विनंती आहे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचाच महापौर मुंबईवरती बसला पाहिजे, तर आपली मुंबई आपल्या महाराष्ट्राला राहील. आणि आता मुंबई हातातून गेले म्हणून समजा. एवढंच एक आवाहन करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.